साईबाबांची शिर्डी आता जगाच्या नकाशावर एका वेगळ्या प्रकल्पामुळे झळकते। विषय आहे आत्मनिर्भर भारताचा, आधुनिक भारताचा, शक्तिशाली भारताचा। होय, डिफेन्स हब म्हणून पाहत असलेल्या राहता शिर्डी देशासाठी अभिमानाचा विषय ठरतोय। देशाच्या संरक्षण क्षेत्रात वापरले जाणारे अत्याधुनिक शस्त्रे आता शिर्डीतून तयार होतील। निबे ग्रुप कडून शिर्डी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स बनत आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाला गती मिळते। शिर्डीत तयार होणारा दारुगोळा आणि सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असेंब्ली आता भारताच्या संरक्षण विभागात वापरली जाणार आहे। येथील रॉकेट लॉन्चर थेट भारताच्या दुश्मनांना खात्मा करण्यास सज्ज राहणार आहे। या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांसाठी हजारो रोजगार निर्माण होणार आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक उद्योग आणि स्किल बेस्ड नोकऱ्यांमुळे परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। श्रद्धेची भूमी असलेली शिर्डी आता शक्तीचं नवं केंद्र बनतं। साईंच्या आशीर्वादातून उभा राहत असलेला हा डिफेन्स हब भारताच्या सुरक्षेला नवी ताकद देणार आहे। धार्मिक पर्यटनासाठी ओळखली जाणारी शिर्डी आता डिफेन्स सिटी म्हणून देशाच्या नकाशावर झळकणार आहे। तुम्हाला काय वाटतं? शिर्डीची ही नवी ओळख महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरणार का?